नमस्कार, मी अशफाक तांबोळी. आपण पाहतात रोखोक महाराष्ट्र न्यूज. सध्या पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पाडत असताना प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कुणाला जाण्या येण्यासाठी सुद्धा बंदी करण्यात आली आहे. प्रशासनाचे आणि माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार 144 कलम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. स्वतः या ठिकाणी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी मैदानामध्ये थांबलेले आहेत. या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा हे होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित बोडके असतील, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले असतील, पंढरपूर ग्रामीणचे पोलीस अधिकारी मुजावर साहेब असतील, यांच्यासह अनेक अधिकारी, SRPची तुकडी, अनेक हजारो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेचा मतदानाच्या मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने वाहतुकीचा कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये याकरिता पंढरपूर शहर आणि ग्रामीण पोलिसाच्या वतीने काल आदेश देण्यात आला होता. त्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे. मतमोजणी मात्र चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलेला आहे. यामधून कोणाचा विजय होतोय, कोणाचा पराजय होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. गेल्या अनेक दिवसापासून चार उमेदवारांमध्ये प्रचार फेरी झाल्या होत्या. 4 उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार केला होता. महाविकास आघाडीमध्ये बिघाडीसोबत पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीकडून 2 उमेदवार या ठिकाणी दिसत होते. त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून कोणाचा विजय होतोय, कोणाचा पराभव होतोय याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ असेल, सांगोला मतदारसंघ असेल आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल, या 4ही मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आणि याकडचा निकाल कोणाच्या बाजूने असेल हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह अशफाक तांबोळी, रोखोक महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.